अंजुमन प्रायमरी उर्दू स्कूल संगमनेर येथे भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा. संगमनेर येथील उर्दू माध्यमात नावाजलेली शाळा अंजुमन प्रायमरी उर्दू स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्यदिवस अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरचे नावाजलेले व्यक्तिमत्व HP गॅस एजन्सीचे मालक व संगमनेर मर्चंट बँकेचे संचालक श्री वैभवशेठ दिवेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील 1ली ते 4थी पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशभक्तीपर गीते, भाषणे व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळेचे उपाध्यक्ष श्री हाजी सय्यद असलम अहमद होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे क्लार्क शकील सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक शादाब सर व जावेद सर यांनी अत्यंत सुंदर रीतीने केले. या सोहळ्यास शाळेचे विश्वस्त पठाण युसुफ अहमद खान व शेख रिजवान अब्दुल वहीद तसेच फैयाज बेग, शेख इद्रिसभाई आणि आसिफ भाई हे विशेष उपस्थित होते. कार्यक्रमास माजी नगरसेविका जुलेखा शेख, जिल्लो आपा यांचीही विशेष उपस्थिती लाभली. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये इयत्ता 2री ब च्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर केले. इयत्ता 4थी अ ब क च्या विद्यार्थ्यांनी आफशीन आणि ग्रुपच्या नेतृत्वाखाली आकर्षक कवायत सादर केली. इयत्ता 2री ब च्या मारिया आणि ग्रुपने हमारा है ये हिंदुस्तान हमारा है हे देशभक्तीपर गीत सादर केले. तर इयत्ता 3री अ च्या अरीश आणि साथी यांनी दिल दिया है जा भी देंगे या गीतावर सुंदर सादरीकरण केले. यानंतर इयत्ता 4थी अ ब क च्या मोहम्मद हसनैन आणि ग्रुपने लेझिम व ड्रमबेल्सचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच इयत्ता 2री क च्या जन्नत आणि ग्रुपने हम भारत के है व इयत्ता 3री ब च्या विद्यार्थ्यांनी फिर भी दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमांद्वारे देशभक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद बाबूलाल सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच शाळेच्या विश्वस्तांच्याकडून तल्हा फेयाज बेग याने MBBS परीक्षेत उत्तम यश मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शाळेचे चेअरमन ॲडव्होकेट नईम इनामदार, विश्वस्त शेख नजीर ताजमोहम्मद, पठाण अयूब खान हुसेन खान, पठाण युसुफ अहमद खान, पठाण अजीज खान पिरखान, सय्यद असलम अहमद व शेख रिजवान अब्दुल वहीद यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या व विश्वस्त मंडळाच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना बिस्किटे संस्थेचे विश्वस्त अजीज खान पिरखान यांच्यातर्फे देण्यात आली. डेस न्यूज मराठी संपादक नाजिम सय्यद. भारत माझी शान, तिरंगा माझा मान, जय हिंदचा जय घोष हाच माझा अभिमान. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस भारतीयांसाठी आनंदाच्या, अभिमानाच्या व सन्मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंह, राजगुरू, लाला लाजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लाभले. आज आपण मुक्तपणे श्वास घेते त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताच्या राष्ट्रध्वज फडकवतात. शाळा व महाविद्यालयामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशभक्तीची गाणी लावली जातात. स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे, परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत. देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन देशाची साठी कार्य करावे.
तिरंगा आमचा अभिमान, भारत देश आमचा मान, स्वातंत्र्याचा ठेव सन्मान. जय हिंद, जय Assalamu alaikum. Myself Sheikh Afshin Aishad. A very good morning to everyone. I warmly welcome to respected principal, teacher, our guests and their students. Firstly, I wish you all a very happy Independence Day. Today we all are gathered here to celebrate India Independence Day. We got freedom on 15 August 1947 from the British rule. On this day, we remember our brave freedom fighters. Independence Day teaches power of unity. ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, इंसानियत ही ये धर्म इस देश का, बस जियो इस देश के नाम पर. I am proud to be an Indian. I love my country very much. जय हिंद, जय भारत. Thank you. सर झुके बस उनकी शहादत में, सर झुके बस उनकी शहादत में, जो शहीद हुए हमारी हिफाजत में. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुमारा आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताच्या 78 संक्रांती दिन साजरा करीत आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी सकस झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी बलिदान दिले. या वीरांना आपण वंदन करूया. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. ना पूछो जमाने से कि क्या है हमारी कहानी, ना पूछो जमाने से कि क्या है हमारी कहानी. हमारी पहचान बस यही है कि हम हैं हिंदुस्तानी. जय हिंद, जय. सदर मोअज़्ज़िज़ असतिज़ा इकराम और मेरे प्यारे साथियों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मेरा नाम हनाना फातिमा असद खान पठान है. मैं चौथी जमात की तालिबा हूँ. आज मैं आपके सामने एक तकरीर पेश करना चाहूँगी. मेरे तकरीर का उन्वान है यौम आज़ादी. वफादारी वतन से हूँ यही इस्लाम कहता है, वफादारी वतन से हूँ यही इस्लाम कहता है. हम दिल के हर गोशे में हिंदुस्तान रखते हैं. आज हम सब यहाँ यौम आज़ादी मनाने के लिए जमा हुए हैं. आज़ादी से कबल हम अंग्रेजों के गुलामी के जंजीरों में जकड़े हुए थे. अंग्रेज भारतीयों पर जुल्म व सितम किया करते थे. मुसलसल जद्दोजहद करने के बाद 15 अगस्त 1947 को हमारा मुल्क आज़ाद हुआ. आज हम सब यहाँ खुशी के मौके पर खुलूस व मोहब्बत के साथ इन अजीम रहनुमाओं को याद करते हैं, जिन्होंने अपनी जानें कुर्बान इस मुल्क की आज़ादी के लिए जानें कुर्बान कर दी. लाठियाँ खाई, कई बार जेल गए और अपना सब कुछ इस मुल्क के लिए कुर्बान कर दिया. आज़ादी की आखिरी में बस मैं यही एक शेर के साथ मैं अपनी तकरीर खत्म करना चाहूँगी. वतन अपना चमन अपना, ज़मीं व आसमां अपना. वतन अपना चमन अपना, ज़मीं व आसमां अपना. सारे जहां में हमारा हिंदुस्तान अपना. जय हिंद, जय भारत.